चला हॅपी बर्थडे टू यू. काय मला चपात आहेत आणि हे बघा इकडे ह्या पुऱ्यांचं काम चालू आहे ना. हॅपी बर्थडे हॅपी माझ्याकडून आत्ता. मग आता इथला आहे ना रसमलाईचा केक घेतला आणि नाव टाकून घेते. हे बघा बरोबर 4:45 झालेत. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तर कसं एक मोठं लाईट लावते इकडे. तर कसं आहे आता आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तर आता गुड मॉर्निंगला बोलणार कारण जवळ 4:45 झालेत. गुड इव्हिनिंग व्हायला आले. गुड इव्हिनिंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. कारण का आजची 1 जानेवारी 2025 आजच्या जे नवीन वर्षातला आपला हा पहिला ब्लॉग. त्याच्यामुळे आजच्या दिवशी संध्याकाळी सुरुवात झाली. बोललो सकाळी करू. काय झालं कालचं शेड्यूल कसं होतं माहिती आहे का. काल जवळपास 2-2:30 वाजले. सगळं पार्टी संपपर्यंत आल्यावर व्हिडिओ एडिट करा पण 3-3:30-4 झाले. त्यानंतर वर्कआउट केला. वर्कआउट केल्याच्या नंतर झोपलो. त्याच्यामुळे झोपल्यावर 12-12-12:30 1ला डायरेक्ट जेवायला उठलो. जेवलं तर परत झोपलो. अजून डोळ्यावर परत सुस्ती आहे तुम्हाला समजा असेल. त्यानंतर आता व्हिडिओची सुरुवात करतो. आज मला वाटलेलं ब्लॉग होणारच नाही पण आज ब्लॉग का करतोय तर आज आहे आपल्या आत्याचा बर्थडे. म्हणजे आपले 2 नंबर आत्या तिचा बर्थडे. तर मी सकाळी बघितला ज्यांनी मी फोन पण केलाय. पप्पांना पण माहिती होतं. पप्पांना मी बोललो तिला बोलू नका. तिला फोन झाला पप्पा विश वगैरे केला पण पप्पा तिला काय बोललीच नाही. मी आता तर तुम्ही या कामावरून आपण जाऊया केक वगैरे घेऊ. केक कट करू आणि तिला डायरेक्ट सरप्राईज देऊ. माहिती ना आम्ही येतोय नाही येतोय अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट जाऊया तिला सरप्राईज देऊया. त्याच्यामुळे तर काय होय तो पहिला डबा आहे. पाठीलागून तिथे जाऊन मटण बनवलेलं. आज तो डबा देऊन यायचा त्यांना आणि ते देऊन आलं तर पप्पांनी किती कामावरून आणि मग केक घेऊ आल्यावर जाऊन आणि मग जाऊया भेरसेमध्ये. तर असं सगळं आहे. त्याच्यामुळे तिला सरप्राईज करणार. त्याच्यामुळे मजा येणार आहे. बघूया तिचं कसं काय कारण तिला माहितीच नाही. त्याच्यामुळे तिचं एक्सप्रेशन बघायला मजा येईल. तर असं सगळं आहे. त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात केली. तर आता परत एकदा हॅपी न्यू इयर माझ्याकडून तुम्हाला. कारण आजचा नवीन वर्षातला पहिला हा आपला ब्लॉग. मग आता इथला आहे ना रसमलाईचा केक घेतला आणि नाव टाकून घेते समोर. आता काय केलं माहितीये का इथून केक घेतला चाललेला आतमध्येच केक वळला पण परत बोललो नको परत आतून जायला. इथून बाय रोड आपल्याला आहे त्याच्यामुळे इथून केक घेतलाय रसमलाईवाला. अरे गुलाबजामचा म्हणून होता लक्षात. गुलाबजामचा मस्त लागतोय. गुलाबजाम मला म्हणत होतं तिकडे त्या साईडला आपण छान आहे. त्याच्यामुळे आता आहे ना डायरेक्ट जाऊया कारण तिला माहिती ना आम्ही येतो ते. त्याच्यामुळे डायरेक्ट सरप्राईज होतो. बोलत नाही तिला नाही तिला त्याच्यामुळे मजा येणार आहे. चलो मेरी क्रिसमस. आता हे बघा आत्याकडे पोहोचलो आणि आत्या आमची काय करते कोथिंबीर भरते. हा बर्थडे आहे तिचा ना. हॅपी बर्थडे हॅपी माझ्याकडून आत्ता. आणि मेन काय माहितीये काय आता जेवायचा का प्लॅन नव्हता तर ती बोलते मटन पण आहे चिकन पण आहे. बोलते वडे बनवते पुऱ्या बनवते जेवून जा. तसं मी जेवत नाही रात्री पण आज जेवून जाऊ. एवढं आहे कारण आत्याकडली टेस्ट एक नंबर आहे. तुमचा कधी कोणाचा संबंध येईल माहिती नाही पण कधीतरी व्हिडिओ बघणार मी घेऊन येईन कोणता तरी जेवायला. हे काय टॉयलेटला गेले त्याच्यामुळे आता जरा सगळं चालू आहे रेडी. आता जेवण वगैरे दाखवून तुम्हाला काय काय आणि केक पण कटिंग करू मस्तपैकी. कारण हिला बोललो नव्हतो कोण कारण बाप्पांशी फोन झाला होता. अचानकचा प्लॅनिंग आहे. चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आत्या. बर्थडे टू यू. मला काय झालं माहिती आहे का इथून त्यांना पाहिजे होतं आईस्क्रीम. आईस्क्रीम घेतलं. ह्या होत्या ह्या इथून घेतल्या. आता जाऊया आईस्क्रीम खाऊ घेऊ आणि मग रिटर्न जाऊ पुढे. खायला येतो फ्लॅश 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 फ्लॅश. विरघळलं नाही ना आईस्क्रीम. हा चल मग चल. आता हे बघा जेवणाची तयारी चालू झाली. आईस्क्रीम घेऊन आलो आणि आता इथं बसलो. आता वाट बघते कधी बनवते कधी देते. हे काय चपात्या आहेत का पुरे पुऱ्या आहेत काय मला चपात्या आहेत काय. आणि हे बघा इकडे ह्या पुऱ्यांचं काम चालू आहे.
त्याच्यामुळे आताकडे आलो ना काय खाण्यापिण्याची सोय जाम असतं, खास करून आपलं मटन स्पेशल, बाकी काय नसतं ते काय आता बरोबर ना. इकडे काय आहे टोपात? हा 100%. मी बोलतो त्यांना कधी कधी कोणता वेळ लागेल कोण बघणाऱ्यांपैकी ना नक्की घेऊन येईल आणि टेस्ट करा, म्हणजे मी सांगते म्हणून पण नको, टेस्ट करू. कोसल नाही कोसल कोसल चल घरी कारामध्ये बघितलं त्याच्या. आता आईस्क्रीम आता आम्ही खाईपर्यंत संपलं ना, ते बघ तोंडाला लागलाय सगळा असं आहे. त्याच्यामुळे अजून आम्ही काय बोललो जेवल्यावर खाऊ मस्तपैकी, त्यांनी आधीच खाऊन घेतलं. आणि आजचा प्लॅन एकदम मस्त आला, अचानकवाला प्लॅन होता, काय कुठलं ठरवलेलं नव्हतं, पण थोडक्यात मजा आली. केक पण मस्त होता, रसमलाईवाला होतं. नंतर बोललो असं गुलाबजामुनला घेतलं असतं ना तर बरं, गुलाबजामुन तर अजून भारी आहे. आणि याने काय खाल्लं नाही कुठलाच, ह्याला चॉकलेट लागतं. चॉकलेट तू ये एकदा जिरडला. जस्ट आहे ना, जस्ट अर्ध्या तासात पोहोचलो, 9ला निघालो, 9:30 वाजले, घरी पोहोचलो, मस्त जेवण वगैरे सगळं मस्त होतं. म्हणजे आजचा प्लॅन कसा काहीच कुठल्या हिशोबात नव्हता, मस्त केलो, झालं, त्यांना पण सरप्राईज झालं, जेवण सगळ्या गोष्टी झाल्या. जास्त मोठा व्हिडिओ झाला नसेल कारण एवढंच होतं, कारण सकाळपासून सगळं झोपूनच झाला दम, कारण का काल फुल जागरण झालं. तर ठीक आहे, असो, आपली साऊथ इंडियाची ट्रिप होणार आहे, त्याच्यामुळे परत एकदा सांगतोय, म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटला मी आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो. तर चला ठीक आहे, इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.